चे प्रतिनिधी अंकुश पाटील वल्लभ यांचा सन्मानित करावं। सन्माननीय अंकुश पाटील राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, वल्लभ नाईट स्पर्धा, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने ते ॲग्रेसर असतात, अशा व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मानित केला जाईल। त्यानंतर वामन गायकवाड साहेब आपण या एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, यापूर्वी त्यांनी निश्चित शासकीय यंत्रणेमध्ये अभिनत सेवा केली, त्यांचा सन्मान केला जाईल। आणि त्या बोलूया समालोचन कक्षामध्ये सागर मांडवकर नेरे यांच्याकडे। थँक्यू सो मच महागुरु। सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। सरपंच व उपसरपंच, माजी सरपंच व माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि 40+ लॉट मधील दुसरा फेरीतील हा पहिला सामना आहे। दोन संघांमध्ये ही तुल्यबल लढाई आपण पाहतोय। एका बाजूला टेंबोडे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध खेळते पडगे 40+ संघादरम्यान ही लढत आहे। टेंबोडे 40+ संघाने मोह संघाला पराभूत केलं आणि मागच्या सामन्यामध्ये सुकापूर संघाला नमून इथपर्यंतचा प्रवास पडगे संघाचा पाहतोय। अशोक भोईर आणि प्रीतम भोईर सलामीवीर जोडी मैदानावरती। हा चेंडू आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिला गडी बाद होते। पहिला धक्का, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय। अशोक भोईर गोज। थँक्स डीजे मास्टर। यानंतर इथे लढत केली जाणार आहे अमेय विभांश 11 जय बागेश्वर हरिग्राम आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघ। स्कायरा म्हटलं तर आकाश शेठ पाटील जे ठाणे जिल्ह्यातील अतिशय नामांकित पॅकर्स आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, त्यांना मी ते आमंत्रित करतो आपण यावं। हरिग्राम विपक्ष धानसर नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। ओटू सागर मांडवकर। थँक्यू सो मच महागुरु। एकूण धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 धावा, 3 चेंडूंचा खेळ संपलाय। सलामीला आलेले फलंदाज अशोक भोईर बाद झालेत, नवीन फलंदाज सुभाष ठाकूर तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू। सामना 4 षटकांचा आहे आणि 4 षटकांमध्ये किती धावा बनतील ही सुद्धा चर्चा आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज शंखुनाथ पाटील राऊंड द विकेट। हा चेंडू आपण पाहिला, शंखुनाथ गडगे माफ करा, गोलंदाज आपण मैदानावरती पाहते। इथे पंचांचा इशारा येईल बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावे आणि एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकले। एकूण धावा आहेत त्या 3 धावा। धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपलाय। पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक आहे। शंकुनाथ गडगे यांना आपण मैदानावरती पाहतोय, पहिलं आणि एकमात्र पॉवर प्लेचं षटक आहे। पडगे संघाला सुद्धा माहिती आहे 35-40 धावा 4 षटकामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हव्यात आणि त्या धावा बनतील का ही सुद्धा चर्चा आहे। सलामीला आलेले फलंदाज प्रीतम पाटील स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय। राऊंड द विकेटना हा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला। चांगलं यष्टी रक्षण आपण पाहतोय। 5 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च झाले 3। फास्ट क्रिकेट खेळायचे, निश्चितच आयोजकांचा कॉल येते। आमच्या लाडके आयोजक माननीय श्री नामदेवदादा जमदाडे, माजी सरपंच ग्रामपंचायत वाकडी आणि चिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल, त्यांच्या माध्यमातून साकार होणारी ही क्रिकेटची स्पर्धा। थोडासा स्पीड वाढवायचा सामन्याचा मी दोन्ही संघांच्या संघ नायकाला विनंती करेन। राऊंड द विकेटना हा चेंडू, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्लिअर करेल, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर। पहिला मोठा फटका चौकार आलाय। पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 7 धावा। डीजे नितीन मनोहर पाटील। आता खऱ्या अर्थाने आपण जे संगीत ऐकलं ते म्हणजे खऱ्या अर्थाने आई एकविरा माता आणि एकविरा मातेचा एक उत्सव मात्र आता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोषमध्ये कार्ला देवी खऱ्या अर्थाने जल्लोषमध्ये साजरा केला जाणार आहे। येणाऱ्या 4 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष आपल्याला बघायला मिळणार आहे। सन्मानित दीपक शेठ कुर्बे त्यांचे समेत गोकुल शिरबाडे यांचं इथे आगमन झालेलं आहे।
ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. ओटू मनोहर पाटील वाजे. थँक्यू सो मच महागुरु. चला सामना सुरू करायचा. मी विनंती करेन टेंबोडे संघाच्या संघनायकाला स्पर्धा वेळेवरती सुरू होणं गरजेचं होती. मात्र 6:20ला स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतरचा प्रवास आपण पाहते. आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना. यानंतर बी ग्रुप स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. ग्रामीण गटामधील पहिली लढत धानसर विरुद्ध हरिग्राम अशी ती लढत असणार आहे. सर्व संघांना खूप सारे शुभेच्छा असतील. एकूण धावा त्या धावसंख्या फलकावरती 7 धावा. नवीन गोलंदाज येतील. गोलंदाजीसाठी रमाकांत पाटील. टेंबोडे विरुद्ध पडगे, दोन दिग्गज संघ एकमेकांच्या समोर तुल्यबळ ठरतील. पुढच्या फेरीमध्ये कोण जाईल यासाठी लागलेली ही शर्यत. मात्र कोण जिंकणार? गोलंदाज तयार. सुभाष ठाकूर यांच्यासाठी हा चेंडू होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात. मिसफील्ड आणि या चुकीची किंमत मोजावी लागेल आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. क्या बात आहे डीजे नितीन. निश्चितच स्पर्धेसाठी ज्यांचा आवाज आपण 5 रात्रीमध्ये ऐकणार आहोत. महागुरु MD गडगे सर, आमचे मित्र निश्चितच प्रवीण गायकर रॉकस्टार, सागरबाई मांडवकर आमच्या समेत आजच्या रात्रीमध्ये जॉईंट आहेत. डीजे नितीन आम्हाला साथ देत असताना अनिश पाटील बाबल्या आमच्या समवेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. पंचांना सुद्धा मी विनंती करेन थोडीशी आपण सुद्धा तंबी द्यायचे खेळाडूंना, कारण स्पर्धा थोडीशी स्लो सुरू. 8:54 झालेत. आपल्याला प्रेमाची विनंती आहे. आयोजकांचा वारंवार कॉल येतोय. मैदानाकडे आपण जाऊया. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेष पलीकडे मिळणार चौकार. राममंत्री या आपण व्यासपीठावर 40+ क्रिकेटर आई गावदेवी वाकडी मास्टर, त्यानंतर आमचे विश्वनाथ पाटील वाकडी क्रिकेटचा व्यासपीठावर आनंद घेत असताना आणि आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी विद्यमान सरपंच बालूशेठ पवार. कालच्या पहिल्याच दिवशी खऱ्या अर्थाने अन्नदाता सदा सुखी ही भूमिका त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळाली. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. एक धाव सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल, चांगला थ्रो हवा होता, बॅकअप चांगल्या आणि तत्पूर्वी मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने संघ पुढे सरकला. पडगे 40+ संघ जाऊन पोहोचतो. एकूण धावा आहेत त्या 1 गडी बाद 17 धावा. 4 षटकांच्या सामन्यामध्ये दुसरं षटक सुरू आहे. रमाकांत पाटील 3 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात त्यांनी. या षटकामध्ये 10 धावा. 2 फलंदाज 40+ हे खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय. प्रीतम पाटील त्यांना साथ देत असताना सुभाष ठाकूर. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू अशोक भोईर बाद झाल्यानंतर जबाबदारीचा खेळ इथे करावा लागेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक आहे मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मोठा फटका. षटकार. गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, 4 बांगडी फेम म्हणून परिचित असणारे आदरणीय सचिन शेठ भोईर पडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्मान्य नामदेव शेठ जमदाडी साहेबांच्या वतीने सचिन शेठ भोईर साहेब आपणास आम्ही नामदेव शेठ जमदाडी साहेब आणि त्याचबरोबर सरपंच बालूशेठ पवार यांच्या वतीने आम्ही आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलंही स्वागत आहे. या 6 धाव्यांच्या मदतीने संघ वेगानं पुढे सरकते. 23 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तुफान हाणामारी सुरू झाले मैदानावरती सुभाष ठाकूर यांच्या माध्यमातून. हा चेंडू सुरेख होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न. डायरेक्ट हिटनं काम बनलं असतं मात्र बॅकअप नव्हता. थ्रो आला नाही. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावेल. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकते. एकूण धावा धावसंख्या फलकावर 24 धावा आहेत. सन्माननीय या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर शशिकांत दादा खुटले यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आमचे समालोचक मित्र आदर्श 40+ क्रिकेटर आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून अविरत सेवा देणारे डॉक्टर गोपीनाथ पाटील सर व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. जयवंत पालकर केवाले मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे.
2 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 2 षटकामध्ये धावा बनल्या टोटल 25. 25 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. तर जाऊया आपण मैदानावरती. तर निश्चितच याच दरम्यान या स्पर्धेला एन्जॉय करत असताना श्री राजकुमार ढवळे साहेब शिवकर ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना सुद्धा राजकुमार ढवळे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. निर्धाव चेंडूची ते सांगता झाली. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते 25. हा चेंडू आपण पाहते मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न होता मात्र नकार दिला. थोडासा स्पीड वाढवायचे सामन्याचा आम्ही पुन्हा वारंवार विनंती करते. रात्रीचे 9 वाजलेत परफेक्ट. 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. काल स्पर्धेचा पहिला दिवस होता. स्पर्धा उशिरानं सुरू झाली तरी सुद्धा स्पर्धा 2:50 संपली. आज सुद्धा स्पर्धा वेळेवरती सुरू होणं गरजेचं होतं मात्र काही संघ उशिरानं पोहोचले. स्पर्धा 6:20 सुरुवात झाली तरी सुद्धा स्पर्धा वेळेवरती संपणं गरजेचं आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. मागे क्षेत्ररक्षक तैनात. एकदा मिळेल. एका धावेनं धावसंख्या फलक इथे पुढे सरकेल. एकूण धावा बबलेनं आम्हाला माहिती दिली 27. 27 धावा. चांगली गोलंदाजी राहिल्या. अमित कडव मैदानावरती गोलंदाजी करते. स्ट्रायकर एंडला प्रीतम पाटील. गोलंदाज तयार. हा चेंडू सरळ बॅटनं पुढे सरसावून डान्सिंग ऑन द विकेट. प्रीतम पाटील यांचा तडाखा. चेंडू सीमा पार. षटकार. जाऊया आपण मैदानावरती. एकूण धावा आहेत त्या 33. 33. आडव्या बॅटनं खेळून काढलाय चेंडू. दुसरीचा प्रयत्न आहे आणि त्या 2 धावा सुद्धा मिळतील. या 2 धावेनं एकूण धावा आहेत त्या 35. 35. स्पर्धेला एन्जॉय करत असताना सामाजिक कार्यकर्ते आणि उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू नितीन जोशी नेरे स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण मैदानावरती. शेवटचा चेंडू षटकातील अमित कडव यांचा 3रा षटक मार्गस्थ आहे प्रीतम पाटील यांच्यासाठी. कट केलाय चेंडूला. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. 3 षटकांचा वाजवी खेळ इथे संपला आणि एकूण धावा आहेत त्या 36. 36. मनोहर पटेल यानंतरची लढत असणारे बघा स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर विपक्ष आहे. आम्ही विभांश 11 वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. स्पर्धेचे नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे. वर्तमान लढत पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी इथे येणं आमच्या टॉस कक्षमध्ये अत्यंत गरजेचं आहे. रोहित घरत यांना मी पाहतो. हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपकदादा घरत यांचे ते सुपुत्र आहेत आणि यावर्षी मनोहर पाटील आहेत. सागर मांडवकर जोडलेले आहेत. रॉकस्टार प्रवीण आहेत. आमचे गोपीनाथ पाटील सर जोडलेले आहेत
वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचं कौतुक आणि अभिनंदन करावं लागेल. नेरे विभागाचा विश्वनाथ पाटील जर आपण विचार केला ना, हिंदी विभागामध्ये 2025 मध्ये सर्वाधिक आता एक ताकदीचा एक अग्रेसर संघ म्हणून या संघाकडे आपण सर्वजण आदराने पाहतो. आम्ही अनेक स्पर्धेमध्ये जात असतो आपली या विभागाची आपली एरिया सोडून, तिथे सुद्धा या संघाचा आम्ही आदराने उल्लेख करतो. काही आम्हाला म्हणून आपल्याला प्रश्न विचारतात की तुमच्या विभागामध्ये एक प्रतिभाशाली संघ म्हणून सध्या कोणत्या संघाकडे पाहता, तर त्यामध्ये हरिग्राम क्रिकेट संघाचा आम्हाला आवर्जून उल्लेख करावा लागतो. त्यांची कामगिरी सक्षमतेरित्या एक चांगली राहिलेली आहे. O2 मनोहर पाटील. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावे ते 36-36. चला सामना सुरू करायचा आहे. स्पीडअप करायचे लगेचच. स्वतः आमचे अति जमदाडे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपल्याला सूचित करतात. निश्चित स्वरूपात आज 40+ क्रिकेट संघाला प्रथमतः 4 संघांना निश्चित स्वरूपात प्राधान्य देण्यात आलं, परंतु सामन्याला मात्र थोडा उशीर जास्त होत आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स मनोहर पाटील. एकूण धावे ते 36-36. नवीन गोलंदाज येतील. शेवटचा प्रल्हाद मस्कर शेवटचं षटक घेऊन प्रीतम पाटील स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू इथे लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला जाईल. दुसरीसाठी निघालेत आणि इथे 2 धावा सुद्धा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. या 2 धावेने संघ पुढे सरकतोय. एकूण धावे ते 38-38. धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिलं सत्र आपण पाहतोय. फलंदाजी करतोय फडगे 40+, टेंबोडे 40+ संघाविरुद्ध गोलंदाज प्रल्हाद मस्कर तयार. गतीमध्ये परिवर्तन केलं. धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट काम बनलं आणि येथे फलंदाज बाद. सुभाष ठाकूर येथील माघारी. आपण इथे नाणेफेकीसाठी निश्चित स्वरूपात आपण इथे उपस्थित राहावं, कारण हरिग्राम क्रिकेट संघाचं संगणक इथे उपस्थित आहे. मोहिंदर कुमार इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने गुप्ता साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचं व्यासपीठावर आगमन टू द ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर मोहिंदर गुप्ता सर हैज़ अरेबियर एंड कम टू सी द मैच. बिल्कुल यहाँ पर आपका आगमन हो चुका है. आपका एक बार फिर से हम यहाँ पर स्वागत करते हैं. वेलकम, आपका स्वागत है. आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 11,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य इथे प्राप्त झालेला आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक सुद्धा इथे संपन्न होणार आहे. गुप्ता साहब या आइए, आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा. नामदेव जमदाड़ी साहब इनके ओर से आपको यहाँ पर इन्वाइट किया गया है. आपसे हमारा अनुरोध है कि आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस करें. चला दोन्ही एका बाजूला तुषारला पाहतो, एका बाजूला आपण रोहितला पाहतो. नाणेफेक इथे केली जात आहे. मोहिंदर गुप्ता सर जिनके शुभ हाथों से यहाँ पर नाणेफेक की जा रही है निश्चित रूप से. चला गुप्ता सर, प्लीज कॉल द टॉस. निश्चित स्वरूपात इथे नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर क्रिकेट संघ. तुषार, नाणेफेक आपल्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा उजवा कौल लागलेला आहे. निर्णय कोणता असणार आहे? निर्णय आमचा फलंदाजी करण्याचा असेल. फलंदाजी करण्याचा. अनेक स्पर्धेमध्ये पाहतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ हा क्षेत्ररक्षण स्वीकारतो, मात्र इथे आपल्याला आपण फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. या पाठीमागचं रिझन का असणार आहे? कारण आम्ही जास्तीत जास्त टार्गेट करू आणि त्यांना डिफेंड करू. आयोजन कसं पडलं? आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघ बाकडे ग्रामस्थ मंडळाला आयोजित ही स्पर्धा भेटीसाठी आली. तुम्ही या स्पर्धेचा घटक बनलेला आहात, काय सांगू शकाल स्पर्धेबद्दल? आयोजन खूप छान असतं, कारण का आम्ही 2019ला इथे खेळलेलो, चॅम्पियन झालेलो इथे 2019ला. त्यानंतर आता वेळ भेटले की इथे खेळा. बघा, पुन्हा त्यांचा तो प्रयत्न असेल. त्याकरता जमदार साहेबांच्या वतीने आणि बालू पवार साहेबांच्या वतीने शुभेच्छा. रोहित, तुम्हाला प्रथमतः आता क्षेत्ररक्षण करायचे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तुषार आपण पाहतो. डॉनाल्ड एक फलंदाजी खूप मोठी त्यांची बिस्त आहे. सामना 5 षटकांचा आहे. 5 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच मनोहर पाटील. थँक्यू महागुरु. ह्या चेंडू येथील 2 धावा. 2 धावेने संघ सरकलाय 40 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणारे प्रल्हाद मस्कर गोलंदाजी करते. 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय, प्रीतम पाटील आणि निलेश भोईर.
शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. आणि इथे फलंदाज बाद. निर्धाव चेंडू येईल. धाबा बनल्यात ते 40. चला नवीन फलंदाज लगेच जायचं मैदानावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा बनले ते 40. किशोर पाटील नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू प्रीतम पाटील फेस करतील. गोलंदाज प्रल्हाद मस्कर यांना. राऊंड द विकेट ना हा चेंडू येईल. मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. चेंडू सीमा पार होईल का? आणि चेंडू गेलाय साइड स्क्रीनच्या वरतून. चेंडू सीमा पार. षटकार. धावा बनल्यात 46 आणि जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या टेंबोडे 40+ संघाला 47 टार्गेट. डीजे नितीन पाटील धुंद्रे सानिया डीजे इथे आम्ही सन्मानित नितीन जोशी साहेब आपणास इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते मोहिंदर कुमार गुप्ता साहेबांचा आपण इथे सन्मान करावं की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. मोहिंदर गुप्ता साहेब असं म्हटलं जातो नितीन जोशी साहेब संत वचनाप्रमाणे की एकमेका सहाय्य करू अवघ्य धरू सुपंत देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊल या संत वचनाप्रमाणे इथे या स्पर्धेकरता निश्चित स्वरूपात सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेकरता ज्यांच्या वतीने इथे आपल्याला सन्मान चिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते सन्मानीय है मोहिंदर गुप्ता साहेबांचा हेतुजी सन्मान किया जा रहा है. बिल्कुल आज के हमारे अतिथि मेहमान आदरणीय गुप्ता साहब को इस प्रतियोगिता के माध्यम से इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर नामदेव शेठ जमदाड़ी साहब और नितिन जोशी साहब के शुभ हाथों से यहाँ पर आपका गौरव किया जा रहा है. सन्माननीय सचिन सरांना आम्ही इथे आमंत्रित करतो. यावर आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सचिन सन्माननीय कुर्वे साहेब यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. सचिन दादा या क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व. हा सन्माननीय अभिषेक पांडे सेक्रेटरी वास्तव सिद्धी या अभिषेक पांडे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर दिलीप शेठ कुर्वे साहेब आहेत त्यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे. आणि डॉक्टर नितीन जोशी सर या आपल्या शुभास्ते सन्मान इथे केला जाणार आहे. इथे वास्तुसिद्धी सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय अभिषेक पांडे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. आज के हमारे अतिथि मेहमान टू दिस ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर अभिषेक पांडे सेक्रेटरी वास्तुसिद्धि सोसाइटी जिनका इस प्रतियोगिता के माध्यम से चलो फील्डिंग लाऊं क्या नितिन जी जोशी साहब के शुभ हाथों से शाल पुष्पगुच्छे और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर यहाँ पर नितिन जी जोशी और नामदेव शेठ जमदाड़े इनके शुभ हाथों से यहाँ पर पांडे जी का सन्मान किया जा रहा है. चला फील्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. यानंतर सचिन बंगबे साहेब बंगाले साहेब जे खजिनदार आहेत आणि गोपीनाथ डॉक्टर साहेब या आपल्या शुभ हस्ते इथे सन्मानित सचिन बंगाबे साहेब यांचा सन्मान आपण इथे करावं. निश्चित स्वरूपात वास्तुसिद्धी सोसायटी जी त्या सोसायटीचे ते निश्चित स्वरूपात खजिनदार आहेत. खजिनदार म्हटलं तर एक वजनदार पद असतो निश्चित स्वरूपात आणि अशा व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान आज इथे केला जात आहे. आणि त्यानंतर सन्मान असेल बघा निश्चित स्वरूपात दिलीप शेठ कुर्वे साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. या सन्माननीय दीपक सुर्वे आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात गोपीनाथ दादा गोपीनाथ आमचे पाटील डॉक्टर गोपीनाथ पाटील वैद्यकीय सेवा सातत्याने त्यांच्या माध्यमातून अविरत आहे असे व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल गोकुल शुरवाडे साहेब ओटू सागर मांडवकर.
सामन्याला इथे सुरुवात होईल. जिंकण्यासाठी गरज आहे ती 47. चला पुन्हा एकदा बोलणार आहोत तर मनोहर पाटील वाजे यांच्याकडेच आपण बोलणार आहोत. मनोहर नेहमी हिंदीमध्ये बघा राष्ट्रीय भाषेत समालोचन करतात. आज वी आर प्राऊड ऑफ यू. आम्हालाही गर्व आहे. आज मात्र मातृभाषेकडे ते आकर्षित झालेले आहेत खऱ्या अर्थाने. निश्चित स्वरूपात अतिशय सक्षम अतिशय उत्तम समालोचक त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला मिळतो. थँक्स अ लॉट. तर सन्माननीय नितीन जोशी साहेब नेरे त्यांच्या माध्यमातून समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचं बक्षीस आले. थैंक यू सो मच साहब. तो सभी का एक बार फिर से तहे दिल से हम स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के अंदर हम निकल जाएंगे. जीतने के लिए 47 का टारगेट है. पडगे और टेम्बोडी के बीच में यह दिलकश नजारा है. दो बल्लेबाज मैदान के अंदर रमाकांत और शंकुनाथ. तो गेंदबाजी में आएंगे नीलेश भोईर. पहली गेंद लेकर जीतने के लिए टारगेट है 47 का. पहली गेंद लेकर तैयार है. अंपायर का इशारा. लेट्स प्ले. जोरदार अपील हुई थी. अपीलों में उत्साह देखने को मिला. सभी अपीलों में दंग रह चुके थे. इसी बीच एक सिंगल चुराया. बल्लेबाजों ने खाता खुल चुका है. जिस तरीके से बल्लेबाजी हुई थी मोह क्रिकेट टीम के सामने टेम्बोडे क्रिकेट टीम की लाजवाब, उसी तरीके की बल्लेबाजी की जरूरत है यहां पर इस मुकाबले को जीतने के लिए. 47 रन 4 ओवर के क्रिकेट में इतने आसान नहीं है, लेकिन क्या मुश्किलें आएगी, क्या यहां पर अच्छी बल्लेबाजी करने में कामयाबी मिलेगी, यह भी देखने वाली बात है. गेंदबाजी के लिए गेंदबाज नीलेश भोईर तैयार है. मैं गुजारिश करूंगा पडगे टीम के कप्तान से कि ज्यादा समय ना व्यतीत करते हुए आपको जल्दी से जल्दी आपके कोटे के ओवर पूरे करने. लोअर फुल टॉस थी गेंद. विकेट कीपर ने भी चकमा खाया. इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया. पहली गेंद के ऊपर सिंगल आया था, दूसरी गेंद डॉट है. 2 गेंदों में सिंगल. जिस तरीके से बल्लेबाजी पहले सत्र में भी पहले पावर पे के ओवर में केवल 7 रन आए थे, लेकिन उसके बाद अच्छी बल्लेबाजी रही थी. इस बार नीलेश भोईर पिछले मैच के हीरो थे पडगे टीम के लिए. ओवर द विकेट से गेंदबाजी कट करने का प्रयास था. खिलाड़ी जरूर मौजूद है. जब तक थ्रो पहुंचता कोई रन नहीं आएगा, कोई नुकसान नहीं है. जबरदस्त गेंदबाजी का यह नजारा है. बल्ले से गेंद जरूर टकराई थी. अंपायर भी इशारा कर रहे और यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती हुई. 3 गेंदें पूरी हो चुकी है और रन बना है केवल सिंगल. 24 गेंदों का यह मुकाबला है. गेंदबाजी के लिए गेंदबाज नीलेश भोईर, सामने होंगे बल्लेबाज शंकुनाथ गड़गे. ओवर द विकेट से यह गेंद आएगी. इस ओवर की चौथी. बड़े स्ट्रोक की तलाश थी. मिस टाइमिंग है. पीछे खिलाड़ी मौजूद. अशोक भोईर, कोई गलती नहीं होगी. पहला करारा झटका टेम्बोडे टीम की उम्मीदों को. बिग विकेट मैदान के बाहर लौटता बा शंकुनाथ गड़गे गोज. नीलेश भोईर की यदि बात करेंगे 2 गेंदों का आना अभी भी है बाकी. पहला सत्र हमने देखा था जिसमें 46 रन बने थे. दूसरे सत्र की शुरुआत इतनी अच्छी नहीं रही बल्लेबाजी से. गेंदबाजी अपना जादू बिखेरती हुई पडगे क्रिकेट टीम की. नीलेश भोईर 4 गेंदें फेंकी है. 1 सफलता उनके नाम के ऊपर. 1 भी रन अभी तक खर्चने का. 1 रन जो आया वो लेग 22 का आया था एक्स्ट्रा. नीलेश भोईर एक बार फिर से तैयार है. 2 गेंदों का आना बाकी. नए खिलाड़ी मैदान के अंदर अमित कड़व. आने वाली गेंदें बचेगी यहां से 20 गेंदें और 46 रन की दूरी है. क्या ये रन बनेंगे? बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत है. गेंदबाजी के लिए नीलेश भोईर. इस ओवर की 5वीं गेंद. तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद. विकेट कीपर ने भी चकमा खाया इस गेंद के ऊपर. एक्स्ट्रास के रूप में रन आ रहे. 22 का एक और 1 रन आता हुआ. 2 रन बनेंगे. 1 विकेट के नुकसान के ऊपर संघर्ष जारी है. यहां पर पसीना बहाना होगा, मेहनत करनी होगी इस मुकाबले को जीतने के लिए. लेकिन नीलेश भोईर की शानदार और जानदार गेंदबाजी जारी है. पिछले मुकाबले में भी कमाल की गेंदबाजी की थी. उन्हीं के बदौलत यहां पर मुकाबला जीता था पडगे टीम ने. अच्छी गेंदबाजी भी थी और यहां पर भी कमाल की है गेंदबाजी. थोड़ी सी मिसफील्ड मिड ऑफ में. पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है. गेंद जाएगी सीमा रेखा पार. मिल जाएगा चौका. पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 6. अब आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए 41.
41 की जरूरत। चलो एक साथ आना नहीं है, मैं प्रीतम दादा पाटिल आपसे गुजारिश करूंगा तुरंत आपको फील्ड फैलानी है, समय नहीं है हमारे पास। 9:18 हो चुके। सन्माननीय आमच्या समालोचन ग्रुपसाठी आमचे समालोचक मित्र डॉक्टर गोपीनाथ पाटील सर नेर यांच्या वतीने समालोचन ग्रुपला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि यापूर्वी समाजसेवक रुद्राश्रमच्या माध्यमातून अविरत सेवा करणारे अनेकांना आधार देणारे आहे 40+ क्रिकेटर नेरे आहे। सन्माननीय आमचे आदरणीय नितीन जोशी सर यांच्या वतीने सुद्धा समालोचन ग्रुपसाठी ते 500 रुपयाचं कॅश प्राईज दिल्याबद्दल त्यांचं आमच्या संपूर्ण समालोचन ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत। बहुत बहुत शुक्रिया महागुरु। टीम की रन संख्या बनी है टोटल 6। खुद कमेंटेटर है और कमेंटेटर की बिल्कुल इज्जत सम्मान करना जानते हैं डॉक्टर गोपीनाथ पाटिल, आपका भी तहे दिल से स्वागत है। और उन्होंने हमें बताया कि आज हमारे तर मोरबी 40+ क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटर राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रीडा क्षेत्राला सातत्याने प्राधान्य देणारे बाळाराम उसाडकर मोरबे यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत नरेश फडके मोरबे 40+ क्रिकेटर आपलेही स्वागत आहे। तो रन बने हैं टोटल 7 रन। इस ओवर के आने वाली 5 गेंदें अभी भी है बाकी। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज हम देख सकते हैं, तीर की तरह सीधी निकली गेंद, अंपायर का कोई इशारा नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति है। जितनी डॉट गेंदें आएगी उतना प्रेशर बढ़ेगा, दबाव बढ़ेगा। 16 गेंदें बचेगी और जीतने के लिए 40 रन की अभी भी जरूरत है। बड़े स्ट्रोक के सिवा अब कोई चारा नहीं होगा। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। राइट आर्म ओवर द विकेट से बड़े स्ट्रोक की तलाश, खिलाड़ी पीछे मौजूद है। नीलेश भोईर जब तक पहुंचेंगे तब तक 2 रन का इजाफा हो चुका था। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमने देखी और 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 9 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। आने वाली गेंदें 15 है और जीतने के लिए 38 रनों का है टारगेट। क्या ये रन बनेंगे, क्या बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे या फिर अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर जारी रहेगी, ये भी देखने वाली बात है। संतोष भोईर एक बार फिर से तैयार होंगे। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज देख सकते हैं रमाकांत पाटिल, उनसे उम्मीद है अभी दे बरकरार है। लोअर फुल टॉस सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, थोड़ा सा फंबल, अशोक भोईर थे वहां पर, तब तक दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। हर एक मिसफील्ड के ऊपर रन चुराना इतना आसान नहीं बनता, खतरों से खाली नहीं होता, लेकिन फिर भी 2 रन चुराए मैदान में। 4 गेंदें फेंकी संतोष भोईर ने, अभी तक 5 रन खर्चे। समीकरण में थोड़ा सा बदलाव होता हुआ 14 गेंदें बचेगी और जीतने के लिए 36 की दूरी अभी भी पार करनी है। 11 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। टेम्बोडे 40+ टीम बल्लेबाजी कर रही है। 46 का पीछा हो रहा है, 47 का पीछा हो रहा है। मिस टाइमिंग ये स्ट्रोक था, इस बार झपट्टा मारा था, डेंजर एंड के ऊपर आना था रमाकांत पाटिल को, लेकिन इस बार जाएंगे मैदान के बाहर। रन मिलेगा सिंगल। अब गेंदें बचेगी 13 और 35 की है दूरी। मान्यवरांचं आगमन होत आहे। अमोल एक्वा वॉटर सप्लायरचे ओनर सन्मान्य माजी सरपंच नानाशेठ पाटील, त्यांच्या समवेत ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर्स माजी उपसरपंच मंगेशदादा पाटील, बालूशेठ मात्रे माजी उपसरपंच वाकडी आणि त्यांच्या समवेत एकच राई वाकडी गावचे इसाक भाई शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे। आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे। रन बने हैं टोटल 12। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है, बाकी 13 गेंदें और जीतने के लिए 35 की आवश्यकता। गेंदबाज तैयार है एक बार फिर से। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा, दूसरे की कोशिश और 2 रन आसानी के साथ है। समीकरण अब बचेगा, आने वाली गेंदें 12 है और जीतने के लिए 33 का टारगेट है। और हमारे मंच के ऊपर मौजूद है
संगीत क्षेत्र के एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खुद कलाकार है और कलाकार की इज्जत करना जानते। सम्मान्य रेवंजी भूपी रिटगर हमारे बीच में मौजूद है, उनका भी तहे दिल से स्वागत है। टीम की रन संख्या बनी है टोटल 14 रन, अब आने वाली गेंदे 12 है और जीतने के लिए 33। तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे सुप्रसिद्ध वाकडी गावचे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर JD पाटील आणि त्यांच्या समवेत सन्माननीय चंद्रकांत पाटील, आमचे मित्र मेघनादादा पाटील माजी सरपंच वाकडी, त्यांचे ते बंधू आहे चंद्रकांत, आपलेही मनपूर्वक स्वागत आहे। चला सामन्याला सुरुवात करायची बघा, खूप उशीर झालेला आहे। 40+ क्रिकेट संघ मैदानामध्ये खेळतात खऱ्या अर्थाने। आज नेहमी ते वेळेवर सामने खऱ्या अर्थाने सामन्याची पूर्तता करतात, परंतु आज मात्र थोडा उशीर झाला। तो रन बने हैं टोटल 14, 12-33। लवू भोईर की पहली गेंद, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा और खिलाड़ी जाएंगे मैदान के बाहर। एक और बल्लेबाज मैदान के बाहर लौटते हुए, समीकरण बचेगा 11 गेंदे 33। पाटीलचं कौतुक करावं गेलं। हे संगीत सर्वांचा आवडीचं आहे खऱ्या अर्थाने। निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो मंगेदादा पाटील माजी उपसरपंच वाकडी, इथे त्यांचं आगमन झालं। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम ते 6व्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या, इथे सर्वच्या सर्व ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत। तरी एका बाजूला आपण नानाशेठ पाटील माजी सरपंच वाकडी आणि बालूशेठ म्हात्रे यांना मी पाहतो फलंदाज गोलंदाजासाठी जे गौरव चिन्ह आहे त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे। त्याबद्दल आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सरपंच बालूशेठ पवार, विद्यमान सरपंच कुंदाताई बालू पवार यांच्या माध्यमातून संपूर्ण DJ जी साऊंड सिस्टीम सेवा आहे ती पुरवण्यात आलेली आहे। त्याबद्दल वाकडी ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती कुंदाताई बालू पवार, विद्यमान सरपंच वाकडी यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर्स बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते शिवकर गावचे युवा उद्योजक अद्विक एंटरप्राइजेस वैभवशेठ ढवले यांचं मनपूर्वक आभार। आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 3 सायकल स्पोर्ट्स इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। समीरदादा घोडिंदे चिंद्रन यांचे मनपूर्वक आभार। बिंदासबाई ठोंबरे खानाव जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा आभार। आणि या स्पर्धेसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे साहेबांनी 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल रामदास शेवाळे साहेबांचा आभार। चेंडू हवेमध्ये मात्र 1 धाव सहजगत्या पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावतात आणि बघता बघता दुसरी धाव इथे दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करताना O2 मनोहर पाटील। थैंक यू। तो 10 गेंदे और जीतने के लिए 31 की अभी भी जरूरत है। 2 खिलाड़ी मैदान के अंदर, संतोष मस्कर और विलास पाटिल। लहू भोईर कर रहे गेंदबाजी। समीकरण था 12-33 का, अब 10 गेंदे 31 की जरूरत है। थोड़ा सा फास्ट खेलना है, मैं पढ़ के टीम से गुजारिश जरूर कर दे। गेंदबाज तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद हवा में है, एक्स्ट्रा कवर में। जब तक खिलाड़ी पहुंच पाते तब तक दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी। सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ेगा। इस मुकाबले में 9 गेंदें बचेगी और 29 की जरूरत है। लहू भोईर गेंदबाजी करे, नीलेश भोईर पहला ओवर फेंका 6 खर्चे, संतोष भोईर दूसरे ओवर में 8 रन दिए थे और इस ओवर में अब तक लहू भोईर ने 4 रन खर्चे। आने वाली 9 गेंदें और 29 की दूरी। अच्छी गेंद थी, टप्पा गिरने के बाद हल्की सी कोन बनाती विकेट कीपर के हाथों में।
थोड़ा सा फंबल प्रीतम पाटिल ने हमने जरूर देखा, लेकिन कोई नुकसान नहीं हुआ। 8 गेंदें बचेगी और जीतने के लिए 29 रनों की अभी भी दूरी पार करनी है। बड़े स्ट्रोक चाहिए मुकाबला जीतने के लिए टेम्बोडे क्रिकेट टीम को। राउंड द विकेट से ये गेंद आएगी, पटकी भी ये गेंद थी, बैकअप अच्छा है पीछे। तीसरे अंपायर की मांग है। चला सन्माननीय मो 40+ क्रिकेटर, एक चांगले गीतकार गायक आहेत मोहन पाटे मो यांचं आगमन झालेलं आहे। या दादा व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। नए बल्लेबाज निवृत्ति भोईर। इस ओवर के आने वाले अंतिम गेंद का खेल है, बाकी 7 गेंदें बचेगी और जीतने के लिए 29 की जरूरत है। चलो लहू भोईर, मुकाबला आपको शुरू करना है। चला स्पीडली लगेचच खेळ आपल्याला इथे स्टार्ट करायचे आहे। 8:25 को इस मुकाबले की शुरुआत हुई थी, 9:29 हो चुके। राउंड द विकेट, आड़ा बल्ला जरूर घुमाया था, पीछे खिलाड़ी मौजूद है, गेंद ने दिया हल्का सा चकमा और गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। अब आने वाली गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए 25 की है जरूरत। अवेलेबल नहीं है। सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। कुंडेबल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय ऋषिकेश शेठ भास्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे। कुंडेबल ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना उरासी बाळगणारे एका दमदार व्यक्तिमत्वाचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। 6 गेंदे और जीतने के लिए 25। चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों। रन आएगा केवल सिंगल। पांच गेंदे और 24 की जरूरत है। गेंदबाज तैयार, सीधे बल्ले से खेला इस गेंद को। लॉन्ग ऑन में खिलाड़ी जरूर मौजूद है, एक से ज्यादा कुछ नहीं है। अब 4 गेंदें बचेगी और जीतने के लिए 23 की जरूरत। मुकाबला पूरी तरीके से पकड़ में है, लेकिन इस पकड़ को और मजबूत करना चाहेंगे। 4 गेंदें और 23 रन। बड़े स्ट्रोक की तलाश जरूर दी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन मिल जाएगा। 3 गेंदें और जीतने के लिए 22। 3 गेंदें और 22 की जरूरत मुकाबला जीतने के लिए। बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद हवा में है, अच्छा स्ट्रोक था। केवल सिंगल है। औपचारिकता बची अब मुकाबले में। अंतिम 2 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 21 की जरूरत है। एक और बड़े स्ट्रोक की तलाश, खिलाड़ी मौजूद और बल्लेबाज आउट।
शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे मात्र सामना संपला आणि सामना जिंकलाय पडगे संघानं. तर निश्चितच यापुढची लढत हरिग्राम आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे धानसर या दोन संघामध्ये धानसर संघानं नाणेफेक जिंकले आणि दे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. तर चला हरिग्राम संघ तुम्हाला करायचे गोलंदाजी, तुम्ही लगेच मैदानावरती लगेच उतरायचे उशीर न लावता. थँक्स मनोहर पाटील. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे